आले सगळे की इतक्या जवळ ते भगवंताचे आहेत, त्यांचे द्वारपाल आहेत. आणि त्या कथेत पुढे भगवान सांगतात एकदा लक्ष्मीलाही तुम्ही अडवलं होतं. म्हणजे ती इतका अधिकारही त्यांना आहे की कोणालाही ते अडवू शकतायत. आणि काय झालं तर फक्त अडवलं गेलं सनक सनंदन सनातन सनत कुमार. का तर ही लहान मुलं आहेत आणि तेवढ्या करता एवढं मोठं नुकसान झालंय. तर त्यामुळे सात्विकता जेवढी वाढते तुमची आणि वरच्या लेवलचे तुम्हाला जर ती स्थिती मिळालेली असेल तर तिथे केलेलं थोडंसं जरी सज्जनांचा अपमान झाला तर विरुद्ध भूमिका राक्षसाचा, आणि तो पण सर्वात मोठे विलन ठरलेले आहेत हे. आणि तीन तीन जन्म रावण, कुंभकर्ण आणि शिशुपाल दंतवक्त्र म्हणून पण परत आले. असं सांगतात की ब्राह्मणांनी चोरी केली तर त्याला देहांत प्रायश्चित किंवा देशाच्या बाहेर जात ज्ञातीच्या बाहेर काढून टाकतात. तेच जर क्षुद्रांनी केली तर त्याला देवाचा कळस पाहिला तरी त्याच्यातनं पश्चातापपूर्वक पाहिला आणि ते हे चोरी मान्य केली तरी त्याला त्यातनं शुद्धी आहे. कारण ते जीवच त्या लेवलचे आहेत. म्हणजे वाघाने गाईला खाल्लं तर त्याला पाप नाहीये कारण त्या भोगयोनीच आहेत. तसं क्षुद्रा वैश्यानी दुधात पाणी मिसळलं तर त्याला फार पाप लागत नाही, लागतं पण फार पाप लागत नाही. कारण जेवढं लागून मलिन व्हायचे तेवढ्या मलिन अवस्थेचाच जन्म आहे. पण ब्राह्मणांनी ते केलं. एक तर ब्राह्मणांनी व्यापार किंवा नोकरी करणं हेही शास्त्राच्या विरुद्ध आहे. क्षुद्रवृत्ती सांगितलेली आहे. आता कलियुगात आपल्याला शक्य नाही म्हणून आपण ते करतोय, पण ह्याची जाणीव पाहिजे आपल्याला की मी इतकी कर्म केली, मी इतकं पुण्य केलं तरी मला फळ का मिळालं नाही. तर त्याच्याबरोबर क्षुद्रवृत्तीने नोकरीही केली मी. तर त्यामुळे मी जर ते तेवढं केलेलं आहे तर त्याचं प्रायश्चित्त करता माझी काहीतरी उपासना जाणार ना. तर ती तशीही जाते. तर हा सगळा भाग विचार करावा लागतो. हा, म्हणून हाक मारणं हा. अनेक जन्म गेले अभ्यास करता करता मन हे स्थिर झालेलं आहे. देवाला हाक मारतायत. 21 तास आपल्याला कितीतरी वाटतात. एका मनुष्याला 21 तास सतत देवाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणून हाक मारणं शक्यच नाहीये. परंतु ते जरी आमच्या हातून घडलं असं समाधान म्हणा किंवा अहंकार म्हणा. हे 21 तासाच्या धून बद्दल म्हटलंय भारतीयांनी. म्हणजे पूर्वी व्हायच्या त्या त्याच्याबद्दल. तर ते जरी आमच्या हातून घडलं असं समाधान म्हणा किंवा अहंकार म्हणा. सात्विक अहंकार असेल तो काहीतरी म्हणा ते होतं. परंतु आपल्या हातून घडलेलं सगळं पुण्यकर्म विसरून जाणं ही भक्तीची परिसीमा आहे. एक शंकराचा भक्त गंगा तीरावर कौपिन धारण करून हात जोडून शंकरांना हाक मारतो. हे गौरीनाथ शंभो, माझ्यावर प्रसन्न व्हा. अशी हाक मारता मारता अनेक वर्ष जरी गेली तरी एखादे निमिषच गेलं असं वाटलं पाहिजे. अन्न नाही, पाणी नाही, वस्त्र नाही, भूक नाही, तहान नाही, पूर्ण वैराग्य आहे, प्रेम आहे, शरीराकडेही लक्ष नाही. अशा अवस्थेत ईश्वराची भक्ती करण्यामध्ये कित्येक वर्ष गेली तरी ती एका मिनिटाप्रमाणे भासली पाहिजे. अजून आणखी नामस्मरण व्हावं, देवाला हाक मारावी असं वाटलं पाहिजे. इतकी ज्याची बुद्धी विशाल झालेली आहे असा महात्मा दुर्लभ आहे असं असं भगवान म्हणतात. तर कितीही सेवा झाली पण ती कमीच झाली आहे. काळ कमी आहे असं वाटलं पाहिजे. आपल्या हातून थोडंसं काही सत्कर्म घडलं तरी आपल्याला त्याचा केवढा अभिमान अहंकार वाढतो. असंच उत्तरोत्तर व्हावं असं वाटतं. पण खऱ्या भक्ताच्या भूमिकेत कालाचाही विसर पडला पाहिजे. कुठं काय झालं, थोडंसं काहीतरी 21 तास काय, 7 दिवस 15 दिवस एवढंच काहीतरी झालं अशी बुद्धी पाहिजे. ही बुद्धी अनेक जन्माच्या अभ्यासाने मिळते. परंतु याच जन्मात त्या भूमिकेपर्यंत जाण्याकरता
आरंभापासून सगुण भक्ती अत्यंत उत्कटतेने व्हायला पाहिजे. सगुण साकार जे भगवंताचे रूप आहे त्याची उपासना करा. त्याची एखादी मूर्ती बनवून त्याची उपासना करा. त्यांनी अशी सगळी मोकळी दिलेली आहे. मनाला कुठेतरी स्थिर करण्याचा प्रयत्न करा. म्हणून मूर्तीपूजा आहे. कितीही सेवा झाली, भक्ती घडली तरी कमीच आहे. इतकी ज्याची बुद्धी झालेली आहे, इतका जो ईश्वराच्या सेवेत रंगून गेलेला आहे, त्याला काही करायची गरजच नाही. तो मुक्तच झालेला आहे. तशी आपली मनाची स्थिरता व्हावी. बऱ्या वाईट संस्कारामुळे जरी मी एवढं केलं तेवढं केलं असं वाटलं, मी एवढा जपयज्ञ केला असं वाटलं, वाटू दे. निदान त्यातून पुढे आपण आणखी देवाची भक्ती उपासना करावी असं तरी त्याला वाटेल. त्याकरता अवतार घेतला, भक्तांचे संरक्षण केले, कल्याण केले. हे जे भगवंतांचे चरित्र आहे ते सर्व खोटं कसं मानायचं? म्हणून अनेक रूप धारण करून तो परमात्मा येतो, भक्तांची कार्य करतो. त्याचे गुण ऐकून, चरित्र ऐकून त्याच्या साकार रूपाच्या ठिकाणी आपलं मन स्थिर करणं, त्याची भक्ती करणं आणि ते होण्याकरता त्याचीच प्रार्थना करीत राहणं, अशी भूमिका संतांनी मुद्दाम घेतलेली आहे. पंढरीला जाण्याचा उपदेश त्यांनीच केला. आषाढी आहे, कार्तिकी एकादशी आहे, कोणत्या तरी निमित्ताने तुम्ही जा, असं जे ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी सांगून ठेवलंय ते अजूनही चालू आहे. विटेवर उभा असलेला पांडुरंग तोच परमेश्वर आहे, ही भावना जर अंतःकरणामध्ये उत्पन्न झाली तर ज्ञान भूमिका न मिळून सुद्धा तो जीव मोठा अधिकारी होतो, अधिकारी ठरतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्रामध्ये कितीतरी मोठी भूमिका महाराजांनी आणली आहे. सगळे देव बाजूला करून एक चैतन्य घन जे परमतत्व आहे ते घेतलं आहे. वाणीने शब्दाने जरी आपल्याकडून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा निघालं आणि त्याबद्दल भक्ती प्रेम निर्माण झालं तर त्याचाही अधिकार मोठा आहे. गीता सांगायला एक पुराणिक बुवा व्यासपीठावर बसले होते. इतरांबरोबर एक साधा शेतकरी ऐकायला येऊन बसला. गीता सांगणार आहेत पुराणिक बुवा हे त्याला समजल्यावर त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. पुराणिक बुवांनी त्याला विचारले, शेतकरी दादा, तुमच्या डोळ्यात अश्रू का आले? शेतकरी दादांनी उत्तर दिले, भगवान आणि अर्जुन रथामध्ये बसलेले आहेत. अर्जुनाने धनुष्यबाण टाकून दिलेले आहेत आणि भगवान गोपाळकृष्ण त्याला उपदेश करतायत असं मला दृश्य दिसायला लागलं, म्हणून डोळ्यातनं अश्रू आले. पुराणिक बुवांनी व्यासपीठावरून खाली उतरून त्याला नमस्कार केला. ते म्हणाले, तुम्हाला गीता समजली, आम्हाला फक्त शब्दांचा अर्थ समजला. शब्दांचे अर्थज्ञान होणं हे वाईट नाहीये, परंतु अर्थज्ञानाचं कार्य म्हणजे त्यामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. भावग्राह्य आहेत भगवान, त्यामुळे भाव निर्माण होण्यासाठी ज्ञानाचा उपयोग आहे. ज्ञानभूमिका ही काही वाईट नाहीये, पण केवळ शब्दज्ञानाने प्रेम निर्माण होईल किंवा न होईल हे त्या जीवाच्या पूर्वकर्मावर अवलंबून आहे. ईश्वराची कृपा पाहिजे त्यासाठी. त्या ज्ञानातून ईश्वराबद्दल प्रेम उत्पन्न झालं तर ते प्रेम फार मोठं आहे ना. ईश्वर स्वरूपाचं ज्ञान म्हणजे त्याची शक्ती केवढी आहे, अनादी अनंत तो आहे. हे ज्ञान झाल्यानंतर जास्तीत प्रेम उत्पन्न व्हावं लागतं. ते आपल्याला कधी होतच नाही. म्हणून शाब्दिक ज्ञानापेक्षा खरं ज्ञान जर झालं तर तेही निश्चित ज्ञान आहे. खरा ज्ञानी हा भक्त असतोच, त्याला काही भक्ती करायला सांगायची जरूर नाही. भक्तच आहे, विभक्त नाही. पण हे सर्व आपण बाजूला ठेवू. जर एखाद्या जीवाच्या अंतःकरणात श्रद्धा असेल, भक्ती असेल तर तो मोठा अधिकारी आहे. त्या भक्तीला दृढ करण्याचा प्रयत्न त्याने करायचा आहे.
त्याकरता अशा प्रकारची ही स्थाने ईश्वर इच्छेने निर्माण झालेली आहेत. तिथे असे कार्यक्रम वारंवार होत आहेत. त्या भजनाच्या वेळी आपल्याला आनंद होतोय. काही संस्कार ईश्वराच्या कृपेने होत आहेत. तेच संस्कार कसे वाढीला लागतील, त्याचे फळ केव्हा मिळेल, ते द्यायला ईश्वर समर्थ आहे. या भावनेने आपला बुद्धी विकास व्हावा म्हणून देवाजवळ प्रार्थना करायची आहे. दुरितांचे तिमिर जाऊ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहू, जो जे वांछील तो ते लावो प्राणी जात. अशी प्रार्थना ज्ञानेश्वर महाराजांनी देवाजवळ केली आहे. सगळी दुरित संपू देत म्हणाले. म्हणजे तुमचे स्वरूप जीवाला समजेल. त्या जीवावर तुम्ही केवढे उपकार केलेले आहेत. शरीर दिलेलं आहे, वाणी दिलेली आहे, अंतःकरण, बुद्धी, विचार करण्याची शक्ती दिलेली आहे. बाकीच्या पशुपक्षी इत्यादी प्राण्यांना ही देणगी नाही आहे. खाणं, पिणं आणि राहणं याशिवाय त्यांना काहीही माहीत नाही. दुसरीकडे प्रवृत्तीच नाही त्यांची. त्यांच्या मनावर परिणाम होणं शक्य नाहीये. जर पूर्वजन्मात काही चांगले संस्कार झाले असतील, सुकृत घडलं असेल आणि या जन्मात पशुपक्षाच्या योनीला गेला, तरी संतांच्या कृपेने त्यांनाही ज्ञान होतं. एखादा अपवाद आहे. तरी मानवाला अशी सर्व सोय देवानी करून दिलेली आहे. संत महात्म्यांची भेट होते आहे. त्या भेटीमुळे आपल्या मनामध्ये असणारे सर्व विकार दूर व्हावेत. ती तळमळ मनामध्ये उत्पन्न झाली पाहिजे. ईश्वराला तळमळीने हाक मारताना हे मनातले विकार दूर झाले पाहिजेत. तेवढा करता असा जपयज्ञ आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणता म्हणता ईश्वर स्वरूपाचं अधिकाधिक ज्ञान होण्याकरता आपल्या बुद्धीची सगळी दुरित जाऊ शकतात. वैयक्तिक, सामुदायिक सगळ्या दुरितांचा क्षय होऊ शकतो. म्हणून संतांनी सर्वत्र नामसंकीर्तनाचा प्रसार जास्तीत जास्त केलेला आहे. त्यांचं तेच कार्य आहे. एकतर ते सुलभ आहे आणि श्रद्धेने, भक्तीने नामसंकीर्तन केल्यानंतर त्याचे जे फळ आहे, दुरितक्षय, तेही ईश्वर कृपेने मिळू शकतं. स्वधर्माचरणाबद्दल प्रेम निर्माण होतं आणि स्वधर्माचरण घडल्यानंतर त्याचे फळ जो जे वांछील तो ते लावो हे मिळतं. भक्तिधर्माचा जर तो अधिकारी असेल तर शुद्ध कर्माचरण करू शकेल. ज्ञानयोगाचा तो अधिकारी असेल तर तेही स्वधर्माचरण त्याच्या हातून घडू शकेल. संन्यासी असतात काही, सर्वसंग परित्याग करून आत्मस्वरूपाचे चिंतन करीत बसलेले असतात. मिळेल तेवढी भिक्षा ग्रहण करण्याची आणखी आणि सगुण निर्गुण परमेश्वराचे होईल तेवढे चिंतन करायचे. तर स्वधर्माचरणाचे फल प्राप्त होण्याकरता दुरितक्षय होण्याची प्रार्थना ज्ञानेश्वर महाराजांनी केली आहे. आणि तो दुरितक्षय भगवंताच्या नामसंकीर्तनाने होतो आहे. जळतील पापे जन्मांतरींची म्हणतात. अनेक जन्मांची पापे नामसंकीर्तनाने नष्ट होतात म्हणतात. म्हणून अशा जपयज्ञाचा पुरस्कार सर्व संत महात्म्यांनी केला आहे. जेथे जेथे असे जपयज्ञ होतील त्यात भाग घेऊन नामसंकीर्तन करण्याची तळमळ निर्माण झाली तर त्या तळमळीतून पुढे परमेश्वराला हाक मारण्याची बुद्धी होईल. ईश्वर स्वरूपाचे अनुसंधान म्हणजे तो जप आहे. लवकर माझे दुरितक्षय करा, माझ्यावर प्रसन्न व्हा, अशी तळमळीने ईश्वराला हाक मारणारा हा जप अखंड घडतो आहे. त्यामुळे जीवाची सर्वही कार्य सिद्धी होते आहे. जीवभावही नाहीसा होतोय. जन्ममरणाच्या फेऱ्यातून जीव मुक्त होऊन परमेश्वर स्वरूप होऊन जातो. आपल्या वैदिक संस्कृतीची ही ज्ञानदृष्टी आहे. त्यात आकारालाही महत्व आहे, मूर्तीलाही महत्व आहे. सर्वव्यापी ईश्वर आहे, तो निराकार आहे. त्याची मूर्ती कुठली असणार? असले उगेच वादविवाद घालण्यात काय अर्थ आहे? निराकार आहे आम्ही समजू शकतो. निराकाराचे चिंतन करायची आपल्या मनाला सवय तरी आहे का?
आकाराकडेच मन जात आहे आमचं. निराकार आहे म्हणायचं आणि आकाराकडे मन जास्त जातं आमचं. म्हणजे हेही गेलं आणि तेही गेलं, ज्ञानही गेलं आणि भक्तीही गेली. त्यापेक्षा संतांच्या उपदेशाप्रमाणे सगुण भूमिकेवर राहून जमेल तेवढी त्या ईश्वराची सेवा, उपदेशाप्रमाणे सगुण भूमिकेवर राहून जमेल तेवढी ईश्वराची तशी प्रार्थना करणं, त्याची कृपा संपादन करणं, हेच आपलं मुख्य कर्तव्य आहे. हेच महाराजांनी दिगंबरा या शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना दाखविलेला आहे. तेव्हा अशा या जपयज्ञात भाग घेऊन आपल्या बुद्धीची निर्दोषता वाढत जाईल, हीच ईश्वर स्वरूप श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. किती वाजले? किती वेळ राहिलाय? पुढचं घेता येईल ना? हो हो, अजून 11 पण नाही झाल्यात. हा, मी ना घड्याळ नाही ठेवत. आतापर्यंतच्यात काही कोणाला विचारायचंय किंवा सांगायचंय? नाही नाही नाही. परमपूज्य दत्त महाराज यांचे अनुग्रह या विषयावरील प्रवचन दिनांक 2/11/1983. अहम सर्वस्य प्रभवा मत्तः सर्वं प्रवर्तते. भगवद्गीतेमध्ये भगवान ईश्वर भाव रूपाने गीतेचा उपदेश अर्जुनाला करतायत. त्यावेळेला आपण कोण आहोत हे त्यांनी सांगितलेले आहे. सर्व विश्वाला उत्पन्न करणारा मी आहे आणि सर्वही कार्य माझ्यापासून प्रवृत्त होतात. सर्वांचा प्रवर्तक मी आहे हे स्वतः भगवान सांगतायत. जीवाच्या करता सांगतायत. जीवाची बुद्धी अशी असली पाहिजे की कोणीतरी एक करता पूर्ण शक्ती संपन्न असा आहे. ही भावना जीवाच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न व्हावी म्हणून हे सांगितलं. त्यात काही स्वतःच्या शक्तीचा अभिमान नाही, काही नाही, वस्तुस्थिती आहे. तर ही ईश्वर शक्ती ईश्वरानेच प्रकट केलेली आहे. अधिकारी व्यक्तीला उपदेश करीत असताना त्या शक्तीचं स्वरूप काय आहे? ईश्वर शक्ती सर्व प्रवर्तक आहे असं ईश्वरानेच सांगितलेलं आहे. ईश्वर रूप होणारे महात्मे हे अर्थात ईश्वर रूप असल्याने त्यांची शक्ती म्हणजे ईश्वर शक्तीच आहे. ज्ञानीम आत्मेव मे मतम म्हणून महाराज सांगतायत. ज्ञानी आणि माझ्यामध्ये काही फरक राहत नाही. भेदबुद्धी ही देहदृष्टी आहे. हा निराळा, तो निराळा, उपाधिक भेद आहे, वस्तुता भेद नाही. निरुपाधिक स्वरूपामध्ये साधू दिसती वेगळा आले, परिते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकची जाहले, देहातीत वस्तू. समर्थांचा सिद्धांत आहे. सर्वही ब्रह्मज्ञानी महात्मे एकरूप आहेत, देहातीत वस्तुरूप झालेले आहेत. अर्थात त्यांचाही संकल्प म्हणजे ईश्वर संकल्पच आहे. संकल्प शक्ती ही व्यवहारातही आपण मानतो. अनेक प्रकारच्या शक्ती आहेत. तस्यानुभवे पर्यतः तत्वे बुद्धी प्रवर्तते तस्य दृष्टिगता सर्वे मुंचते सर्व पातकैहि. हेही शास्त्रकार सांगतात. अनुभवापर्यंत तत्वज्ञान झालं पाहिजे. शब्दानं तत्वज्ञान होतं नाही असं नाही. शब्द प्रमाण त्याकरताच आहे. तत्व अतत्व विचार करण्याकरता शब्द प्रमाण आहे. बुद्धीही त्याला अनुरूप असावी एवढंच शास्त्रज्ञांचं सांगणं आहे. आचार्य महाराज सांगतायत बुद्धी प्रमाण आहे. सर्व शास्त्रज्ञांनी, सर्व महर्षींनी बुद्धी प्रमाण मानलेली आहे, परंतु ती शास्त्रानुसारी असावी. शास्त्रप्रमाण म्हणजे संस्कृत असावी असं त्यांचं म्हणणं आहे. केवळ बुद्धीने पूर्ण निर्णय करता येत नाही. पूर्ण बुद्धीचे महात्मे म्हणजे साक्षात ईश्वर स्वरूपच झालेले असतात.
तेव्हा अभ्यास करता करता ज्याची बुद्धी अत्यंत स्थिर झाली, आत्मस्वरूपाकार झाली, आत्मभाव ज्या बुद्धीमध्ये आणखी बांधलेला आहे, अशा महात्म्यांचा जो संकल्प आहे किंवा त्याची दृष्टी सुद्धा इतकी शक्तिसंपन्न असते, त्यांची दृष्टी ज्याच्यावर पडेल त्याचाही सर्व पापक्षय होत आहे. सत्पुरुष किंवा ज्ञानी महात्मा याला मोक्ष कसा मिळतो, हा एक विचार उपनिषदामध्ये आलेला आहे. ज्ञानी महात्मा जरी झाला तरी या जन्मामध्ये ज्ञान झालं असेल त्याला, मागच्या अनेक जन्मामध्ये पुष्कळ कर्म त्यांनी केलेली आहेत. मुक्त होणं याचा अर्थ कर्म संपणं, म्हणजे मुक्त होणं. तर ती सगळी कर्म संपल्यानंतर देह संबंध संपला, जन्म मृत्यू हे बंद झाले. नवीन देहाचा संबंध म्हणजे जन्म, या देहाचा संबंध सुटणं म्हणजे मृत्यू, अशी जन्ममृत्यूची व्याख्या शास्त्रकार करतात. जन्ममृत्यूचं म्हणजे नवीन देहाच्या संबंधाचं कारण काय, तर त्याने केलेली जी कर्म आहेत त्या कर्मामुळे देह संबंध येतो. अनेक देह आहेत, त्या त्या देहाचा संबंध त्या त्या कर्माप्रमाणे येतो, हा एक सिद्धांत त्यांनी मांडला. ती कर्मच संपली म्हणजे कारणच नाहीसे झाल्यानंतर देहरूपी कार्य होणारच नाही, अर्थात देह संबंध संपला. देह संबंध असेपर्यंत सुखदुःख द्वंद्वाची आणखी जाणीव राहणार, तीही संपली. देहाचा संबंध संपल्यामुळे हेही मुक्त पुरुषाचं स्वरूप आहे. देह संबंध संपणं म्हणजे देहाला कारण असलेली सर्व कर्म संपून जाणं. ही सर्व कर्म कशी संपवणार, हा एक मोठा प्रश्न आहे. तर त्याचं मुख्य साधन म्हणजे आत्मज्ञान जे आहे, परमात्म स्वरूपाचं प्रत्यक्ष ज्ञान. नुसतं शब्दज्ञान नाही, प्रत्यक्ष ज्ञान हे सर्व कर्मक्षयाला कारण आहे. सर्व कर्माचा दाह ज्ञानाग्नीने होतो असे सांगतात भगवान. तर ती सर्वही कर्म संपायची, आत्मज्ञानही त्याला त्याकरता प्राप्त करून घ्यावं लागतं. ते आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरता साधन म्हणजे बुद्धीची स्थिरता पाहिजे. बुद्धीची जरुरी ही व्यवहाराकरता जशी सांगितली जाते, त्याप्रमाणे मोक्षाकरता सुद्धा बुद्धीची जरुरी आहे. परमार्थामध्ये बुद्धी पाहिजे आणि व्यवहारामध्येही बुद्धी पाहिजे. म्हणून बुद्धीला जास्ती श्रेष्ठत्व सर्वांच्या मतानी आहे. बुद्धिवाद म्हणजे बुद्धिप्रधान वाद ज्याला आपण म्हणतो, बुद्धिप्रधान वाद सर्व शास्त्रकारांना मान्य आहे. श्रीमान धीमान जो आहे खरा, त्याला कोणताही जगामध्ये अविषय नाही. सगळ्या विषयांचे ज्ञान तो संपादन करू शकतो. ते बुद्धीचं महत्व कालिदासांनीही सांगितलेलं आहे. तर त्या बुद्धीमध्ये चांचल्य म्हणून जो दोष आहे, त्याच्या पुढे अर्जुनासारख्याला पण हात टेकावे लागले. त्याने कबूल केलं की माझं मन मी आवरू शकत नाही. केवढी सर्व देवांची कृपा झाली, सर्व देवतांपासून शंकरांच्या पासून उत्तम विद्या त्याला मिळाल्या होत्या. संगीत विद्या सुद्धा अर्जुन शिकला हो. त्याला इंद्राने मुद्दाम सांगितलं, तू शिकून घे. समर्थांनी जे श्रवण भक्तीचे निरूपण करताना सांगितलेलं आहे, ऐकत जावे. किती वर्णन केलेलं आहे समर्थांनी. म्हणजे वैराग्य पाहिजे, त्याग केला पाहिजे, पण ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत पूर्वभूमिकेमध्ये, ज्ञानाच्या पूर्वी त्याच्या संबंधी वैराग्य उपयोग नाही, हे समर्थांचे फार महत्वाचे सांगणे आहे. किती शास्त्र आहेत, किती विषय आहेत, त्याप्रमाणे अर्जुनाला सगळ्या विद्या मिळालेल्या आहेत. संगीत विद्या आहे, अस्त्रविद्या आहे, तर ईश्वराबद्दल अत्यंत श्रद्धा आहे, भक्ती आहे, गुरुभक्ती आहे, गुरुकृपा आहे, सगळं आहे. अशा अवस्थेमध्ये असणारा अर्जुन म्हणतो, मला निग्रह फार कठीण आहे, मनाचा निग्रह फार कठीण आहे. हे अर्जुनाचे उद्गार आहेत, हे मान्य आहे.
भगवान म्हणाले, हे खरं आहे, मन हे निग्रह करायला फार कठीण आहे म्हणाले, पण निग्रह करता येणार नाही असं नाही. भारतीय संस्कृतीमध्ये आशावाद फार आहे. अनेक प्रकारची साधनं सांगितलेली आहेत. त्या निरनिराळ्या साधनांचा अभ्यास करून आणखी आपल्या मनाची, बुद्धीची स्थिरताही संपादन करणं हे मुख्य सांगितलेलं आहे. बुद्धिस्थैर्य हे आत्मज्ञानाला अत्यंत उपयोगी आहे. मनाला स्थिर करण्याचे 2 उपाय भगवंतांनी सांगितलेले आहेत. अभ्यास करणं, मन स्थिर करण्याचा प्रयत्न करणं, स्वरूपानुसंधान व्हायला पाहिजे. आत्मस्वरूप खरं काय आहे ते शास्त्रांनी, आचार्यांनी जसं सांगितलं असेल ते मनामध्ये आणून त्याचं अनुसंधान त्या बुद्धीने, मनाने जर झालं तर पुढे साक्षात्कार होतो, समाधी आहे. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर सर्व संपलं, सर्व कर्मक्षय होतो. सर्व कर्मक्षय झाल्यानंतर देहसंबंध संपतो. देहसंबंध संपल्यानंतर सुख दुःखातील संवेदना बंद होतात. ही स्थितप्रज्ञाची लक्षणं त्याकरताच सांगितली आहेत. आचार्यांनी स्थितप्रज्ञाची लक्षणं विवरण करीत असताना सांगितले आहे की ज्ञानाभ्यास करून त्या भूमिकेवर गेलेल्या ज्ञानी मनुष्याला ही लक्षणं नैसर्गिक असतात. त्याला प्रयत्न काही करावे लागत नाही. एका प्रवचनात, एका नाही 2-3 ठिकाणी महाराजांनी सांगितले, गीतेतला तो श्लोकच आहे की एतत् ज्ञानमिति प्रोक्तम, म्हणजे ज्ञानी माणसाची लक्षणं जी आहेत त्यालाच ज्ञान म्हणतात म्हणून भगवान सांगतात 14व्या अध्यायात. पुढे सांगतात महाराज, दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा. हे मात्र आमच्यासारख्या संसारी अज्ञानी मनुष्याला फार अशक्य वाटतं. त्याकरता फार प्रयत्न करावा लागतो. पण ज्ञानी महात्म्यांना काही नाही, त्यांची ही नैसर्गिक लक्षणं आहेत. साधकांची सगळी ही साधनं आहेत म्हणून सांगतात भगवान भगवद्गीतेमध्ये. त्याचप्रमाणे भगवत भक्तांची लक्षणं अद्वेष्टा सर्वभूतानां ही भगवत भक्तांची लक्षणं आहेत. सगळी साधकांची साधनं आहेत. बुद्धी स्थिर व्हावी, आत्मस्वरूपाचं अनुसंधान करता यावं. त्या बुद्धीला स्थिर झाल्याशिवाय आणि आत्मस्वरूपानुसंधान होणार नाही, तर त्या मनाची, बुद्धीची स्थिरता हे प्रमुख साधन मानलेलं आहे. तर स्वरूपानुसंधान, ज्ञान, मोक्ष याचं साधन मानलेलं आहे. तर बुद्धीचं, मनाचं स्थिरत्व करण्याचे अनेक उपाय शास्त्रकारांनी पुष्कळ सांगितलेले आहे. योगाभ्यास त्याकरताच आहे. प्राणायामाधिक अभ्यास फार कठीण आहे. साधनं सांगता सांगता एक साधन त्यांनी असं सांगितलेलं आहे, वीतराग विषय वा चित्तम, हे एक योगसूत्र आहे. वितरागी जो ज्ञानी महात्मा, त्याच्या चित्तामध्ये आणखी जे चित्त विषय होईल, म्हणजे एखाद्या जीवावर कृपा करावी, त्याचं कल्याण व्हावं असं त्या ज्ञानी महात्म्याला वाटेल, त्याचं चित्त स्थिर होईल. हे एक संकल्प शक्तीचं उदाहरण आहे. योगशास्त्रकार संकल्प मान्य करणारे आहे आणि अशा योगी पुरुषाची संकल्प शक्ती फार मोठी असते. सर्व सिद्धी ज्या वर्णन केलेल्या आहेत त्या संकल्प शक्ती रूपच आहेत. मानसिक शक्तीचा विकास म्हणजेच सिद्धी आहेत सगळ्या. तर या संकल्प शक्तीचा प्रभाव हा त्यांना मान्य आहे. प्रयत्नांनी आणि तशी संकल्प शक्ती करून घेता येते. ती संकल्प शक्ती व्यवहारामध्येही आपल्याला मान्य आहे. राष्ट्रपती वट्टहुकूम काढल्यानंतर फाशीची शिक्षा झालेल्याला सुद्धा दया होऊ शकते. सोडून देतात. सर्वोच्च न्यायालयाने जरी निर्णय दिला असला तरी त्या राष्ट्रपतीच्या वट्टहुकुमाने म्हणा, त्याच्या दयेने, त्यांच्या संकल्पाने तो त्या दोषातून मुक्त झाला. अशा अनेक संकल्प शक्तींची उदाहरणं व्यवहारामध्ये पुष्कळ आहेत.
पण या सगळ्या संकल्प शक्ती सत्य संकल्प नाही. सर्व शक्ती त्या संकल्प स्वरूप होत नाही. जीवात्म्याची कोणाचीही शक्ती सत्य संकल्प शक्ती नाही. ईश्वर स्वरूप झालेले महात्मे त्यांची संकल्प शक्ती मात्र प्रभावी आहे. तो संकल्प या जीवाचा उद्धार व्हावा असं त्या महात्म्याच्या मनामध्ये उत्पन्न होईल. त्या जीवात्म्याचं मन स्थिर लगेच होतं. कितीही विकार मनामध्ये बुद्धीमध्ये आहेत, अनेक विकार बुद्धीमध्ये असताना ती बुद्धी कोणत्याही विषयाचा पूर्ण निर्णय करू शकत नाही. हे मान्यच करावं लागतं आपल्याला. न्यायाधीशाचं एक उदाहरण दिलं होतं, स्वामी महाराजांनी सांगितलं. न्यायाधीशांनी खून करणाऱ्या माणसाला फाशी दिली म्हणाले, पण ज्यांनी 8-10 खून केले असतील त्या बाकीच्या खुनाची शिक्षा न्यायाधीश देऊ शकतो का? एका खुनाबद्दल फाशी झाली की संपलं. एका खुनाबद्दल फाशी झाली की संपलं, त्याचं प्राण गेला. प्राण गेल्यानंतर बाकीची जी पापकर्म दोष आहेत ते तसेच राहिले ना. पूर्ण शक्ती ही माणसाच्या जीवात्म्याच्या बुद्धीमध्ये नाही आहे. म्हणून त्याला सत्य संकल्प म्हणता येत नाही. ईश्वराचे किंवा ईश्वर रूप झालेले महात्मे यांची संकल्प शक्ती ही मात्र परिपूर्ण आहे. आपल्या शिष्याचा किंवा ज्याच्यावर अनुग्रह करायचा आहे त्याचं कल्याण व्हावं असा नुसता मनामध्ये संकल्प झाला की सर्व कार्य होऊ शकतं. त्याला बाकीचं काही लागत नाही. हा एक मोठा विशेष ईश्वराच्या संकल्पामध्ये सांगितलेला आहे, किंवा ईश्वर संकल्प शक्तीमध्ये तो सांगितलेला आहे. अर्जुनाला विश्वरूप पाहण्याची इच्छा झाली. विश्वरूप दाखवा म्हणाला. वस्तुतः विश्वरूप पाहण्याची अर्जुनाला योग्यता नाही आहे, पण आरंभाला नाही कसं म्हणायचं? काही साधन सामग्री नसताना ती एकदम निर्माण झालेली आहे. ही संकल्प शक्ती आहे. ही सर्वांच्या जवळ नाही आहे. सामान्य शक्ती बुद्धीची पुष्कळांजवळ आहे, पण त्या शक्तीपेक्षाही मोठी शक्ती आहे, बुद्धीची शक्ती आहे. दुःशासनाची, दुर्योधनाची किंवा हिरण्यकशिपूची शक्ती ही फक्त देहात्म बुद्धी मनामध्ये आहे. देहात्मभाव धारण करून असलेल्या बुद्धीची शक्ती आहे. शास्त्र संस्कार ज्या बुद्धीवर झालेले आहेत, म्हणजे देहापेक्षा आत्मा वेगळा आहे, तो अजरामर आहे, तो असंग आहे, कशाचाही त्याला संबंध नाही. उत्तरोत्तर आत्मस्वरूपाचे जे जे काही भाग दाखवलेले आहेत उपनिषदामध्ये, त्याप्रमाणे ज्याला अनुभव येतो आहे, अभ्यासाने आणि वैराग्याने, अत्यंत स्थिर बुद्धीने, ध्यानाने हे अनुभव यायचे आहेत. हे अनुभव ध्यानाने येण्यासाठी बुद्धीची स्थिरता अत्यंत जरूर आहे. ती स्थिरता वितरागी महात्म्यांच्या संकल्पाने सुद्धा होऊ शकते, हे योगसूत्रकारांनी सांगितलं आहे. आणि अशा प्रकारे अनेक उदाहरणंही व्यास महर्षींनी मांडलेली आहेत. शक्तिपात करणं म्हणजे शक्ती नवीन येणं असा अर्थ नाही आहे. गुरूंच्या संकल्पाचा प्रभाव त्याच्या चित्ताची स्थिरता करू शकतो. हे ज्ञानी महात्म्यांचं सामर्थ्य त्यांनी दाखविलेलं आहे. आणि असं सामर्थ्य उत्पन्न होणार नाही असा आक्षेप घेणाऱ्याला स्वतःच्या सामर्थ्याची पूर्ण जाणीव नाही. स्वतःची कर्म चांगली कोणची, वाईट कोणची, किती केलेली आहेत, काय केली आहे, आज काय केली, हे सुद्धा जो आणखी स्मरण करू शकत नाही, त्याला आणखी एकंदर बुद्धीची शक्ती किती आहे याचा निर्णय कसा करता येईल? त्यामुळे ईश्वर स्वरूप झालेल्या महात्म्यांची संकल्प शक्ती ही असं कार्य करू शकते, हे शब्द प्रमाणाने सिद्ध आहे. आणखी त्याप्रमाणे प्रत्यक्ष अनुभवही आलेले आहेत. हे पुराणादिकामध्ये व्यासादिकांनी वर्णन केलेले आहे. किती वेळ आहे अजून? अजून 6 मिनिट 5 मिनिटं आहेत, 5. एक पॅराग्राफ घेऊया अजून.
भीष्माचार्यांची संकल्पशक्ती होती की नाही? इच्छा मरणी झाले ते आपल्या पिताची सेवा केली, पित्याकरता त्याग केलेला आहे. आजन्म ब्रह्मचारी राहायचं आणि राज्य करायचं. राज्य त्याग नुसता नाही, ब्रह्मचारी म्हणजे संसार त्यागही त्यांनी केला आणि त्याप्रमाणे शेवटपर्यंत राहिले. भीष्माचार्यांच्या पित्याने अंतःकरणापासून दिलेला आशीर्वाद की तुला इच्छा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत यमदर्भ तुला स्पर्श करू शकणार नाही. त्यामुळे इच्छामरणी ते झाले. रामराज्याचं आणखी महत्व वर्णन करताना शुकाचार्य महाराजांनी परीक्षित राजाला सांगितलेलं आहे की रामराज्य करीत असताना सगळेच इच्छामरणी होते असं सांगतात. मरणाची ज्याला इच्छा नाही त्याला मृत्यू येणार नाही. मरणाची इच्छा कुणाला होती, कुणाला होती का, कधी होती की नाही असे पुष्कळ प्रश्न निर्माण होते. अतिशय दुःखाच्या वेळेला होतील. नको आता पुरे. भीष्माचार्य शेवटी इच्छामरणी जरी होते तरी शरीर सोडायचं त्यांनी ठरवलं आणि शरीर विसर्जन केलेलं आहे. भगवंतांचं ध्यान करताय, भगवान प्रत्यक्ष समोर उभे आहेत आणि अशा स्थितीमध्ये स्तुती करता करता त्यांचा देहत्याग झालेला आहे. तर अशा रीतीनं मृत्यूकरवी सुद्धा विजय मिळवणं इतकी मोठी संकल्पशक्ती अनेक जीवांची सुद्धा आपल्याला या उदाहरणावरून दिसून येते. थांबायचं आता, पुढचा मोठा आहे पॅराग्राफ. पुढचा मोठा आहे पॅरेग्राफ. थांबूया मला वाटतं ना. थांबूया. हो हो हम्म. चल. गुरु चिंतन श्री गुरुदेव श्री दत्त. गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त.